नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 14 बैजिक सूत्रे वर्ग विस्तार या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आपण कृती 2 ही कृती आज आपण समजावून घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करावं। आता इथे बघा, इथे तुम्हाला चौकोन दिसतोय PQRS। या चौकोनात सुद्धा इथे 4 चौकोन आहेत, 1 2 3 आणि 4। या 4 चौकोनांपैकी 2 चौकोन आहेत, 2 चौरस आहेत आणि 2 आयत आहेत। मग आता ह्या PQRS या पूर्ण चौरसाचं 4 आयतांमध्ये इथे काय झालेलं आहे, विभाजन झालेलं आहे। त्यातला एक जो आहे त्यातली एक जो आयत आहे तो आहे A वजा B बाजूचा चौरस, म्हणजे हा 1 नंबरचा। त्यानंतर दुसरा आहे B बाजूचा, त्यानंतर हा A वजा B हा तिसरा आणि B च्या खालीच हा एक चौथा। मग यामध्ये आपल्याला 2 चौरस आणि 2 आयत इथे दिसत आहेत। मग आता ह्या चौकोन PQRSचं जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ह्या 4ही चौरसांची म्हणजे ह्या 2 चौरस आणि ह्या 2 आयतांची बेरीज करावी लागेल, तेव्हा आपल्याला हे पूर्ण चौरस PQRSचं क्षेत्रफळ मिळेल। मग ती बेरीज कशी करायची, तर एरिया ऑफ चौरस 1 अधिक एरिया ऑफ चौरस 2 अधिक एरिया ऑफ आयत 3 एरिया ऑफ चौरस 4 बरोबर काय येतं, एरिया ऑफ चौरस PQRS। मग आता ह्या एरिया ऑफ चौरस 1चं काय आहे आपल्याला त्यांनी दिलेलं, A वजा B। मग याचा काय येणार, इथे वर्ग येणार, अधिक आयत 2 काय आहे, A वजा B गुणिले B, म्हणजे या दोघांचा गुणाकार। त्यानंतर 3 A वजा B गुणिले B अधिक B चा वर्ग बरोबर A चा वर्ग। कारण PQRS हा A बाजू असलेला चौरस आहे, म्हणून इथे काय केलेलं आपण, A ही काय आहे, या चौरसाची बाजू आहे, म्हणून याचा वर्ग घेतला आहे। आता इथे आपण ह्याचा विस्तार केला, A वजा B चा वर्ग तसाच ठेवला, या Bनी या कंसाला गुणलं, ह्या Bनी या कंसाला गुणलं आणि इथे 2AB वजा 2B वर्ग अधिक B वर्ग बरोबर A वर्ग असं येतं। आता ह्या 2B वर्गमधून 1B वर्ग ह्याचं चिन्ह वजा आणि याचं चिन्ह अधिक, याच्यातनं हे दोघं गेले, फक्त राहतो B चा वर्ग। मग A वजा B चा वर्ग अधिक 2AB वजा B चा वर्ग बरोबर A चा वर्ग। हेच आपण सरळ करून लिहिलं, A वजा B चा वर्ग बरोबर A चा वर्ग। आता हे इकडे डाव्या बाजूने उजव्या बाजूला गेल्यावर त्यांचं चिन्ह बदल होतं, A चा वर्ग वजा 2AB अधिक B वर्ग। आता इथे बैजिक राशींचा गुणाकार करून सूत्र तयार करायचे आपल्याला, A वजा B चा वर्ग। मग इथे आपण काय केलेलं आहे, A वजा B एका कंसात पुन्हा गुणिले A वजा B दुसऱ्या कंसात, यांचा गुणाकार केला। आता आपल्याला माहिती आहे की एका कंसातील चलाने दुसऱ्या कंसाला गुणायचं असतं, मग ह्या Aनी एकदा ह्या A वजा Bला गुणलं, पुन्हा ह्या वजा Bनी याच कंसाला A वजा Bला इथे गुणलं। त्याप्रमाणे A वर्ग वजा AB अधिक B वर्ग, म्हणून A वर्ग वजा 2AB अधिक B वर्ग। हे मला समजले, A अधिक B चा वर्ग बरोबर A चा वर्ग अधिक 2AB अधिक B चा वर्ग, A वजा B चा वर्ग बरोबर A वर्ग वजा 2AB अधिक B चा वर्ग। आता इथे चिन्ह जेव्हा A अधिक B चा वर्ग असतो तेव्हा चिन्ह अधिकच असतं, फक्त A वजा B झाल्यावरती त्याचं चिन्ह वजा 2AB, चिन्ह कायम लक्षात ठेवायची। वर्गविस्तार सूत्रांमध्ये A आणि B साठी कोणत्याही संख्या घेतल्यास ते पडताळता येते। जसं A बरोबर 5 आणि B बरोबर 3 घेतलं तर A अधिक B चा वर्ग, मग A च्या ठिकाणी 5 आणि B च्या ठिकाणी 3 घेऊन 5 अधिक 3 कंसाचा वर्ग म्हणजे 8चा वर्ग बरोबर 64। मग आता A वर्ग अधिक 2AB अधिक B वर्गमध्ये या जेव्हा आपण किमती ठेवू तेव्हा, आणि हे 5चा वर्ग अधिक 2 गुणिले 5 गुणिले 3 अधिक 3चा वर्ग
जे 25 अधिक 30 अधिक 9 बरोबर 64. त्याचप्रमाणे ए वजा बीचा वर्ग यासाठी पण हेच उदाहरण आपण सोडवलेलं आहे. त्याचं उत्तर हे येतं. फक्त चिन्ह लक्षात ठेवायची. आता इथे बघा ही काही किमती दिल्यात आपल्याला एच्या आणि बीच्या. त्या घेऊन आपल्याला हे वर्ग विस्तार सूत्र काय करायचं आहे त्याचा पडताळा घ्यायचा आहे. आता इथे ए बरोबर -7 बी बरोबर 8 अशी 3 उदाहरणं आहेत बघा. ए बरोबर 11 बी बरोबर 3 ए बरोबर 2.5 बी बरोबर 1.2. मग आता इथे उदाहरण बघा 2x अधिक 3y वर्ग म्हणून 2x वर्ग अधिक 2(2x अधिक गुणिले 3y अधिक 3y वर्ग. इथे काय केलं याचा वर्ग विस्तार केलेला आहे म्हणून 4x वर्ग अधिक 12xy अधिक 9y वर्ग. आता उदाहरण काय करायचं आहे आपल्याला 51चा वर्ग करायचा. मग 51चा वर्ग कसा होता 50 अधिक 1 कंसाचा वर्ग 50चा वर्ग अधिक 2 गुणिले 50 ह्या 2नी काय करायचं या 50 आणि 1ला गुणायचं म्हणून 2 गुणिले 50 गुणिले 1 अधिक 1 गुणिले 1 म्हणून 2500 अधिक 100 अधिक 1 बरोबर 2601. त्याचप्रमाणे हे दुसरं उदाहरण आहे आणि हे तिसरं उदाहरण आहे. सराव संच 50.